नमस्कार, मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर व्हिडिओला सुरुवात केलेली आहे आणि केल्या तुम्हाला दाखवत आहे की माझी आरमारी तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे आरमारीचा पूर्ण अस्ताव्यस्त झालेली आहे. आणि मेन म्हणजे माझ्या साड्या, आता इतक्या साड्या भरपूर घालण्यात आलेल्या होत्या, तर त्यामुळे ना त्या पूर्ण विस्कटलेल्या होत्या. तर गेल्या वर्षी ना मी फर्निचरमध्ये एक आरमारी बनवली होती, तर ती आरमारी या वर्षात इतके वेळा जमवण्यात आली, पण ह्या आरमारीकडे माझं लक्षच नव्हतं. म्हणजे ही जमवलं म्हणा मधात, मी दिवाळीमध्ये वगैरे मधात जमवत होती. आणि कसं आहे ना, इथे जास्त कपडे नाही, माझेच कपडे असतात, त्यामुळे तेवढे काही खराब नाही व्हायचे. पण आता ना गेले एक महिन्यात तर भरपूरच खराब झालेली आहे. तर चला म्हटलं हिला व्यवस्थित लावूया. आणि मी कोणतेही ऑर्गनायझर जास्त काही वापरत नाही, फक्त साड्यांसाठी माझ्याजवळ साड्यांचं कवर आहे. बाकी विदाऊट ऑर्गनायझर मी पूर्ण माझ्या जे काही आरमाऱ्या आहे ना त्या मी सेट करत असते. तसं तर ना कपडे मी वरच्यावर जमवतच राहते, कारण की जेवढं आपल्या आरमाऱ्या व्यवस्थित असेल किंवा आपले डेली वेअरचे जे कपडे व्यवस्थित असेल तर आपल्याला स्वतःला एक फ्रेश वाटते आणि स्वतःला छान वाटते. असं नाही की पण तुम्ही कधीही पाखरात असं कपड्यांचा अस्ताव्यस्त असेल त्यावेळेस आपलं मूडसुद्धा आपलं अपसेट असते. आणि ज्यावेळेस आपण जमवलेले कपडे पाहतो ना त्यावेळेस खरंच त्या कपड्यांना पण आपलं मन सुद्धा एकदम फ्रेश होत असतं. तर इथे नव्याला म्हटलं त्यांची जे काही मार्कलिस्ट आहे भरपूर दिवसाची आता लहानपणापासूनची, ते सगळे म्हटलं तुला नवीन एक मी फाईल देते, त्या फाईलमध्ये व्यवस्थित लाव. म्हणजे कशानं ह्या मुलांच्या सगळ्या आठवणी असतात आणि आपण कसं लहानपणापासून मुलांच्या सगळ्या मार्कलिस्ट आहे सगळं जमवून ठेवतो आणि ठेवायलाच पाहिजे. मला त्यांच्या सगळ्या जेवढं काही त्यांना प्रमाणपत्र मिळतात, जेवढं काही त्यांचं वेगवेगळं जे काही ॲक्टिव्हिटीज करतात त्याचा त्यांना काही प्रूफ मिळत असते, तर ते सगळं व्यवस्थित जपून ठेवायचं. तर आमच्याकडे प्रत्येक वस्तू आम्ही जपूनच ठेवत असतो म्हणा. मी कधीही आरमारीत कोणतीही वस्तू ठेवते तर घडी करूनच ठेवते, पण यावेळेस ना सगळ्या घडी करूनच होत्या. म्हणजे सगळ्या साड्या माझ्या घड्या होत्यात, पण त्या व्यवस्थित प्रॉपर तरीकेने ठेवलेल्या नव्हत्या, तर त्याच प्रॉपर तरीकेने ठेवायच्या होत्या. आणि तसंच सगळं खालून मी खाली काढून तसंच खाली सगळं टाकलेलं आहे, तर त्यामुळे खाली पूर्ण असा ढीग जमा झालेला होता कपड्यांचा. त्याच्यानंतर व्यवस्थित प्रत्येक साडी मी एकदम एकसारखी घडी करते आणि एकसारखी घडी केल्यानंतर एकावर एक असं थर लावून ठेवायचं, तर त्या साड्या दिसायलाही छान वाटतात आणि काढताना पण आपल्याला आपण व्यवस्थित आरामात काढू शकतो. जास्त काही नाही, साधारण घडी करते मी. असं नाही की भरपूर जणांचे वेगवेगळे व्हिडिओ असतात की अशा प्रकारे घडी करा, तशा प्रकारे घडी करा, पण कसं आहे ना प्रत्येक वेळेस इम्पॉसिबल राहत अशा सगळ्या गोष्टी. तर आपण कसं ना आपल्याला जसं जमते ना तसंच घडी करायचं आणि व्यवस्थित ठेवायचं. इथे ना प्रत्येक साड्यांची मी डब्बल घडी केल्या आणि डब्बल साड्या व्यवस्थित ठेवल्या. एक दोनच साड्या असेल मी ज्या घडी नसेल केल्या मला व्यवस्थित वाटल्या म्हणून, नाही तर प्रत्येकच साडी मी घडी करून व्यवस्थित माझ्या ठेवलेल्या आहेत. कारण की माझ्या साडीचंच ते पूर्ण हे झालेलं होतं, पूर्ण विस्कटलेलं होतं. बाकी तर मग नाही, माझ्या नक्षे एका साईडला जे कपडे आणि ते व्यवस्थित मी माझे कपडे व्यवस्थित ठेव पण माझ्या मुलांचे कपडे मी एकदम व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणा. पण कसं आहे ना, नक्षे तर कपडे काढून देते तर त्याचे व्यवस्थितच राहते, पण नव्या माझी मोठी झाली ना तर ती एका कपड्याला हात लावते आणि 10 कपडे काढून ठेवते. जशा मुली मोठ्या होतात ना आपण त्यांना जास्त बोलू शकत नाही, त्यांच्या पसंतीनेच ते कपडे घालायला बघतात. आपण म्हणू की हे कपडे घालतात तर अलबत्त ते कपडे घालत नाही, हे मात्र मला चांगला अनुभव आहे. तर असं म्हणा, त्याच्यात साड्या व्यवस्थित लावल्या. आणि माझे जेवढे काही ब्लाऊज आहेत हे ब्लाऊजनं मी एका याच्यातच ठेवत असते. हे साडीचं कवर आहे, ह्या साडीच्या कवरमध्ये सगळे ब्लाऊज ठेवलेले आहे. कधी कधी ना एकच ब्लाऊज ना आपलं भरपूर अशा साड्यांवर चालत असतं, जसं की भरपूर ब्लाऊजर असतात आपले. प्रत्येक साड्यांवरचे ब्लाऊज शिवणं खरंच शक्य नाही राहत. आपण म्हणतो की कशाला फालतू पैसे वेस्ट करायचे, तर मॅचिंग झालं तर आपण भरपूरदा ना त्याच साडीवर एकच एक ब्लाऊज भरपूर साड्यांवर आपण घालत असतो. तर माझ्याकडे डिझाईनचे भरपूर असे ब्लाऊज आहेत. जसं आता तुम्ही बघू शकता, ब्लॅक कलरचं कोणत्या याच्यावर चालतो, गोल्डन कलर कोणत्या याच्यावर चालतो, रेड कलर आहे, जसं हा ग्रीन कलर आहे. ग्रीन कलर हा म्हणजे भरपूर साड्यांवर चालत असतो. तर मग कसं आहे ना, जर आपण प्रत्येक साडीमध्ये जर ब्लाऊज ठेवलं तर मग ते सगळ्या साड्या काढावं लागतात. तर म्हणून मी असं करते, फक्त महागाच्या ज्या साड्या आहेत माझ्या एकदम काटापदराच्या हेवी साड्या आहेत त्यांचे ब्लाऊज फक्त मी त्यांच्या याच्यात ठेवत असते. तर याच्यात भरपूर असे ब्लाऊज ठेवलेले आहेत. याच्यात तर काही साड्यांचेही ब्लाऊज आहेत जे माझ्या भरपूर याच्यावर सूट होते. तर सगळे ब्लाऊज मी याच्यात ठेवले, म्हणजे एकदा हे काढलं की कोणत्या साडीवर आपल्याला कोणतं ब्लाऊज काढायचं आहे तर नेमकं आपण त्याच्यातून काढू शकतो. म्हणजे साड्या बिस्कटाची गरज पडत नाही आणि काही नाही. माझ्या मते तर प्रत्येकानेच ब्लाऊज हे वेगळंच ठेवायला पाहिजे. भरपूर साड्यांची घडी करून व्यवस्थित मी तिथे ठेवल्या आणि भरपूर साड्या मला प्रेस करायला द्यायच्या होत्यात ज्या राहूनच गेलेल्या आहेत. कधी कधी ना आपल्या साड्या प्रेस नाही राहत ना, भरपूर वेळा आपण हात लावतो पण प्रेस नाही राहत तर आपण ती साडी घालू शकत नाही. तर म्हटलं यावेळेस असं ठरवलं की मी नाही, म्हटलं नाही, जेवढं मला प्रेस करायचं ते सगळे पहिले मी प्रेस करून आणून व्यवस्थित आरमारीत ठेवूया. आणि कधी कधी ना ते कपड्यांमुळे पण आपली आरमारी एकदम व्यवस्थित आणि प्रॉपर दिसते. तुम्ही कधीही बघा, जेंट्स लोकांचे सगळे कपडे कसे प्रेस असतात, प्रत्येक शर्ट त्यांचा प्रेस असतो. तो व्यवस्थित जेव्हा आपण ठेवतो ना तर ठेवल्यानंतर खरंच खूप छान वाटतो. प्रेसचे कपडे तसेही छानच वाटतात म्हणा, पण आपण प्रत्येक साड्यांना प्रेस नाही करू शकत, कारण की प्रत्येक साड्यांवर प्रेस करायचं म्हटलं की महागही पडते, भरपूर महाग पडते.
काही काही साड्या तर जर प्रत्येक साडीला काही प्रेसची गरजही राहत नाही, जसं सिंथेटिकच्या साड्या वगैरे राहतात त्या फक्त व्यवस्थित आपण प्रॉपर ठेवला की त्या प्रॉपर बसतात. आता ते मधलं खण तुम्हाला जे दिसत आहे ना, मी आता हात लावलं तिथे मी जास्त वस्तू ठेवू शकत नाही, कारण की त्याच्या खाली ना एक असं हे आहे कबड, ते असं वरती उघडलं की खाली ना भरपूर आमच्या सगळ्या लोकांचे डॉक्युमेंट्स तिथे आहेत. आधार कार्ड आहेत, समग्र आहे ती तर पॅन कार्ड, सगळं डॉक्युमेंट्स तिथे असतात आणि वारंवार आमच्याकडे ना हे हात तिथेच लावतात, त्यांच्या सगळ्या वस्तू तिथं ठेवतात ना, त्यामुळे ना त्या खणामध्ये मी काहीच ठेवू शकत नाही. फक्त साडीचा कवर ठेवल्याने 1-2 वस्तू एवढंच ठेवते मी. जर दुसरी वस्तू ठेवली का ते विस्कटल्याशिवाय राहणारच नाही. तर खाली साड्यावरती तेवढंच ठेवलेलं. एका साईडला नक्षीचे कपडे आहेत आणि इकडच्या साईडला ज्या साड्या ठेवल्या आहेत त्याच्या खाली संपूर्ण माझे पेटीकोट मी ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे आणि सगळ्यात खाली पण तुम्हाला जे दिसत आहे ना ती बॅग, त्या बॅगमध्ये पण संपूर्ण डॉक्युमेंट्स आहेत यांचे. त्याला तर हातच लावता येत नाही रे बाबा, त्यांच्या वस्तूंना म्हणा की त्यांच्या याच्याला म्हणा, म्हणून मी त्यांच्या याच्या वस्तूला छेडछाड काहीही करत नाही. तर बस. आणि माझ्याकडे ना आता भरपूर असं आता फर्निचरची पण आरमारी झालेली आहे, तर तिथे पण भरपूर कपडे आरमारीत मी ठेवू शकते. त्याच्यानंतर ना ह्या आरमारीतही ठेवू शकते. हॉलमध्ये पण एक आरमारी आहे, तिथे पूर्ण डेली वेअरचे सगळे कपडे असतात. त्यामुळे ना माझी आरमारी एकदम सुटसुटीत आणि व्यवस्थित ऑर्गनाईज होत असते. पण हे करायचं आहे म्हणून आपण भरपूर दिवस टाळून देतो, पण जेव्हा आपण करायला लागतो ना तर तेव्हाच वाटते का हे करू का ते करू का ते करू का. माझ्यासोबत तेच झालेलं होतं. ही आरमारी मी जमवून घेतली संपूर्ण. त्याच्यानंतर आता ही फर्निचरची आरमारी म्हटलं ही पण मी आता हाता लागल्या जमवूनच घेते कोणत्याही हालतीत. तर जेवढे काही जुने न्यूजपेपर आहे सगळे न्यूजपेपर काढले, संपूर्ण आरमारी व्यवस्थित पुसली आणि ते बघू शकता माझे मुलं दोघेही अभ्यास करायला बसलेले आहेत. आता नक्षी तर लवकरच अजून PT1 पण आहे, दुसऱ्या क्लासमध्ये गेला आणि 1 महिना शाळा लागल्याबरोबर ना शेवटी त्यांची ना PT1 पण होऊन जाते. म्हणजे फर्स्ट जे एक्झाम असते ना ती फर्स्ट एक्झाम पण आहे, तर त्याचे अभ्यास करणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि 9व्या शाळेत नाही गेली होती, तिचं आता आजारामुळे तिला जॉईंडिस झाला होता, तर तिचंही होमवर्क भरपूर बाकी होतं, तर तिला पूर्ण कंप्लीट करायचं होतं. तर त्यामुळे ती बसली की बरोबर तिला पण बरोबर बसतो. अगर ती अभ्यास करायला नाही बसली ना तर तो बसतच नाही. मुलांना आपल्या मोठ्यांचंच ऑब्झर्वेशन करतात म्हणतात ना, ते खरंच गोष्ट आहे. आणि ही पण आरमारी तुम्ही बघू शकता. तर वरचं तर जमवून घेतलं. आता त्याच्यानंतर माझ्या कपड्याचं आहे ते सगळं मी जमवणारच होती, पण त्याच्यानंतर ना मला एकदम अर्जंट थोडं बाहेर जावं लागलं, काम आलं, तर मग ते राहून गेलेलं होतं. आता दुपारची वेळ आहे, तर नक्षी आहे तुम्हाला त्याला झोपवून दिलं. वरचं खण फक्त मी जमवलेलं होतं. तर चला मग आता त्याच्या खालचं जेवढे काही खण आहे ते लवकरात लवकर जमवूया. जास्त काही नाही, फक्त तुम्हाला 9व्याचे कपडे विस्कटलेले दिसत असेल तर इथे ना जास्त माझे काही ड्रेस नाही आहे. भरपूर ड्रेस मी आता घरी घालायला काढलेले आहेत, म्हणजे नवीनच. आपण आता व्हिडिओ बनवतो तसे ड्रेस तर घालूच शकत नाही. आता तुम्हाला वरती जे दिसत आहे ना ते संपूर्ण साड्या कवर आहेत, त्यामध्ये ना एक साडी मी व्यवस्थित ठेवलेली आहे. आणि साड्या कवरचा खरंच खूप छान उपयोग होतो, म्हणजे आपल्या साड्याही विस्कटत नाही आणि प्रत्येक साडी जर प्रेस करून आणली असेल तर व्यवस्थित त्याच्यात राहतात, किंवा घडी करून व्यवस्थित ठेवली असेल ना तर बरोबर त्याच्यातच व्यवस्थित राहतात. तर अशा साड्यांकवर ते पर्सनल वेगवेगळ्या साडी कवर आहेत, तर ते त्याच्याने खरंच छान वाटते. आणि व्यवस्थित एकावर एक साडी कवर ठेवलं ना तरी पण छानच दिसते, आरमारी एकदम ऑर्गनाईज दिसते. पण त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात खाली पण माझ्या साड्यांचे कवर आहे, त्याच्यामध्ये ना माझे कमीत कमी 7 साड्या एका याच्यात व्यवस्थित राहतात. तर त्यामुळे त्या साड्या जास्त काही काढण्यात येत नाही, तर त्याही व्यवस्थितच राहतात. मग राहते काय तर फक्त आपल्या ड्रेस आणि डेली वेअर जे आपण नेहमी साड्या घालतो त्याचाच जास्त पसारा राहतो. तर इथे तुम्हाला तेच मी दाखवत आहे की माझा ड्रेस, तर हेच नवीन ड्रेस आहे जे मी अजून फिटिंगसुद्धा केलेले नाहीत. आता हे एक टॉप आहे, परत एक संपूर्ण एक मी पूर्ण पेअर घेतलेला होता, तर ते पण आहे. सगळं आता फिटिंग करून आणायचं आहे. कधी ना आपण कोणतं काम हातात घेतल्यानंतर कसं ना आता आपण हे पूर्ण करूया, आता हे पूर्ण करायचंच आहे असं जेव्हा आपण मनात येतो ना तर त्यावेळेस तर अलबत आपल्याला त्या कामातून उठावं लागतं अशा वेळेस, कारण की मुलं येतात कधी कोणतं कामच निघून जाते. त्यामुळे ना बाकीचे सगळे जे कामं आहेत ना ते अर्धवट सोडावे लागतात. तर इथे माझी 9वी आलेली होती आणि ती मला म्हणत होती की टाकता मी तिला म्हटलंही थांब, तर मम्मी तुम्हाला आता बनवूनच दे. शाळेतून आली होती ना तर तिला कधी जेवण वगैरे नाही करावं असं वाटतं, तर मग वेळेवर तिनं वेगवेगळं करून मागते, नाहीतर मग तिला करायचं असेल तर ती स्वतःच करून खाते. तर आता ती आली होती तर मम्मी मला डोसा करूनच दे, आणि मी ना डोसाच बनवलेला होता आणि त्यामुळे तिला मला बनवून द्यायचंच होतं, कारण की तिला बरोबर टाकता येत नाही ना डोसा वगैरे म्हणा. आता एवढी मोठी नाही झालेली आहे. मग आली, तिला पूर्ण काही डोसा आहे ते सगळं डोसा तयार करून दिला. सध्या ना माझे सगळे पदार्थ जे काय ते कमी तेलातच होत आहेत, तर तिला दिला. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते की मी आरमारी मग आपली जमवून घेतली, पूर्ण आरमारी जमवली. त्याच्यानंतर मी शूट नाही केला, आता पहिले जमवूनच घेते म्हटलं. तर अशा प्रकारे संपूर्ण वरती माझ्या साड्या, एका साईडला यांचे कपडे, त्यानंतर माझे सगळे ड्रेस, एका साईडला लॅगिन्स आहे, ओढणे आहेत,
टॉप्स वगैरे, त्याच्यानंतर पूर्ण नव्याचे कपडे पण व्यवस्थित लावूनच घेतले मी. आणि त्याच्यानंतर खाली ना एक ऑर्गनायझर आहे माझ्याकडे, तर त्या ऑर्गनायझरमध्ये ना सगळ्यात खालचं दाखवते म्हणा मी आता. तर त्याच्यामध्ये ना पूर्ण मी जे काही बेडशीट आहे, बाकीच्या असं एक्स्ट्रा वस्तू आहे त्या ऑर्गनायझरमध्ये ठेवलेल्या आहे. आणि साड्या कवरमधल्या साड्या तर काढायची गरजच पडत नाही. तर अशा प्रकारे मस्त अशा माझ्या दोन्ही आरमाऱ्या मी जमवून घेतल्या. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला, आणि जास्त काही ऑर्गनायझर वगैरे काही वापरलेलं नाही. जे आता बॉक्स ठेवला आहे त्या बॉक्समध्ये सगळ्यांचे जे काही सॉक्स आहेत ना, त्या 2 बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवते. कारण की सॉक्सची गरज मग आपल्याला पावसाळ्यात हिवाळ्यात लागतच असते, उन्हाळ्यात नाही लागलं तरी. व्यवस्थित ठेवलं की मग आपल्याला इकडे तिकडे शोधाशोध करायची गरजही पडत नाही. त्यामुळे ना हे भरपूर जणांना सॉक्स ना कधी आपल्या सोफ्याच्या खाली, कधी आपल्या बेडच्या खाली अशी ठेवायची सवय असते, पण मी कधीच असं ठेवत नाही. तर अशा दोन्ही आरमाऱ्या मी व्यवस्थित सेट करून घेतल्या. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा, आणि नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत.